टाळी वाजवा, भजन करा माय बाबा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मान. जन धन तन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, चले आओ जी पवन कुमार. हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार. हमारे हरि कीर्तन में चले आओ. हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कोलाना लखन जी कोलाना, राम जी कोलाना लखन जी कोलाना, कोलाना लखन जी कोलाना, राम जी कोलाना लखन जी कोलाना. सारा परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार. हमारे चले आओ जी पवन कुमार. हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार. हमारे हरि कीर्तन में. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. मॉनिटरला आवाज वाढवा, फक्त बाहेरचा आवाज कमी ठेवा. मॉनिटरचा आवाज आतमध्ये आला पाहिजे आपल्याला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग.
या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांच्या राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय आदी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मंदिराळीच्या कृपा आशीर्वादानं ब्रह्मदेवाच्या पवित्र दरबारामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिल्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. बरोबर ना? कीर्तनाची सेवा जरी 2 नंबरची असली तरी महाराज मात्र 2 नंबरचा नाही, असं लक्षात घ्या. तर आज भाग्यवान आहोत आम्ही पांडुरंगाच्या दरबारामध्ये. पण माझा दादा मेल्यावर लोक मला भाकरी आणतील ना? हे आई, अगं माझा बाप मेला त्यावेळेला लोकांनी मला भाकरी आणल्या, माझं पोट भरलं. आई आता भूक लागली माझी, मरल का ग माझा दादा? आई लोक आणतील का ग मला भाकरी खायला? हे आई बोल ना, बोल ना आई, मला देतील का ग भाकरी खायला लोक? माझ्या दादानं बोला, 3 वर्षाच्या लेकराला मरण कळालं का भूक कळाली? कळाली ती भूक, मरण नाही कळालं. म्हणून मी सांगतो नेहमी, दादा हो, तुम्ही दारू पिता म्हणजे तुमच्या लेकरांचं भविष्य घेता. तुम्ही दारू पिताना म्हणजे तुमच्या आईवडिलांची इज्जत घेता. तुम्ही दारू पिताना म्हणजे तुमच्या बायकोची इज्जत तुम्ही रस्त्यावर आणता. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या प्रतिष्ठेला कधीच दाग लावू देऊ नका, दाग लावू देऊ नका. आणि माझी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, झालं माझं कीर्तन, इथं बसलेल्या सगळ्या माणसांना माझी विनंती आहे, दादा हो, तुम्ही माझ्या या आजचा 2 नंबरचा कीर्तनकार असं समजा, दुसऱ्या दिवशीचा कीर्तनकार असं समजा, आणि या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराकडून एक संदेश घेऊन जा. इथं बसलेल्या प्रत्येक आई आणि बापाला माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही म्हणता ना लेकरं बिघडत चालली, लेकरांवर संस्कार राहिले नाही, म्हातारपणी आमचीच पोरं घरामध्ये सून आली की आम्हाला बोलत नाहीत. बस हे जे म्हणता ना तुम्ही, याच्या पाठीमागचं फक्त कारणच एवढं आहे, लहानपणी तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार दिले असते ना. तुमचे आओ मला सांगा, ज्या पोराला तुम्ही 25 वर्ष सांभाळलं, बरोबर आहे की नाही, 25 वर्ष ज्या पोराला सांभाळलं, त्या पोराला 2 महिन्यात एखादी परकी सून येऊन कस काय बिघडू शकते? नाही बिघडू शकत. तुमची जर सांभाळण्याची पद्धत योग्य असेल तर ती 2 महिन्यानं काय, ती 25 वर्ष जरी त्याच्यापाशी राहिली तरी तो तुम्हाला कधीच सोडू शकत नाही. एक सांगू तुम्हाला, माझी विनंती आहे, तुम्ही आई आहेत ना, आई आहेत ना तुम्ही सगळ्या आयांना विनंती आहे, पोराचे लाड कमी करा जरा. 5 वर्षाचं पोरगा असलं आणि शाळेतून आलं की आईला माघारी बोलतंय, आणि माघारी बोललं की आई त्याच्याकडे बघून दात काढते. बंद करा ते दात काढणं. तुम्हाला कौतुक वाटू देऊ नका पोराचं. 5 वर्षाचं लेकरू जर माघारी बोलत असेल ना, थोबाडीत टाका त्याच्या, आणि त्याला सांगा, आई आहे मी तुझी, अजिबात माघारी बोलू नको. ते 5 वर्षाचं कधी 10 वर्षाचं होईल आणि कधी 15 वर्षाचं होईल. 15 वर्षाचं झालं तर रस्त्यावर तुमची इज्जत घ्यायला घाबरणार नाही ते. कशाला त्या पोराचा लाड करत बसू नका. पोराची माझी विनंती आहे तुम्हाला. उलट पोरांना सांगा, पोरा, तुझ्यासाठी मी हाडाची कार रक्ताचं पाणी केलेलं, रात्रीचा दिवस केलेला आहे. डॉक्टर माझ्याकडे आलता, शिजरची परिस्थिती होती, ईदभर पोट कापून तुला जन्म दिलाय मी. माघारी बोलतो, याद राख, माघारी बोलला असतं थोबाड फोलीन. हे आईचं बोलणं पाहिजे लेकराला. तुम्ही सांगितलं पाहिजे, पोरा, ज्या वेळेस तुझ्याकडे लहानपणी दूध नव्हतं ना, त्यावेळेस पिठामध्ये पाणी टाकून तुला दिलंय. अरे लोकांच्या तिथं रोजाना गेली, बांधा खुरप, लोकांच्या तिथं गेली, वावरामध्ये खुरपणी केली, लोकांच्या तिथं जाऊन त्या ठिकाणी सोयाबीन काढण्याचं काम केलंय. रोजाना लोकांच्या तिथं कामाला गेले, पण तुझ्या शिक्षणासाठी पैसे पुरवलेस मी. माघारी बोलू नको. तुम्ही बाप आहेत ना, बाप, तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या लेकराला, तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या पोराला, काय माघारी बोलतो? अरे ज्या वेळेस माझ्या बनेलाला भोकं पडली होती, माझे कपडे फाटलेले होते, मी माझ्या कपड्याचा विचार केला नाही, पण तुझ्या शाळेसाठी मी 5000 रुपयाचा तुझा बाजारहून ड्रेस घेऊन आलोय तुला. कशासाठी? माघारी बोलत असेल पोरगा तर अजिबात कोणाचं ऐकून घेऊ नका. तुम्ही तुमच्या लेकरासाठी काय केलंय हे सांगा. मला कधी कधी शोकांतिका वाटते. 22.5 फुटाच्या स्पीचवर विराट कोहली इकडून तिकडं 2दा पळाला तर आमची पोरं उभा राहून टाळ्या वाजवतात. पण त्या पोरांना कधीतरी हेही सांगितलं पाहिजे की वकराच्या या बांधावून त्या बांधापर्यंत 5.5 एकरामध्ये पायामध्ये चप्पल न घालता आपला बाप आपल्यासाठी पळतो. त्या बापासाठी कधी आपण टाळी वाजवली आहे का? कधी वाजवली नाही टाळी. अरे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पोरांनो माझी विनंती आहे तुम्हाला, आई आणि बापाचं महत्त्व तुम्हाला कळालं पाहिजे.
हे सगळं तुम्ही तुमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज आमचं लेकरू आमचं ऐकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमचं लेकरू आमचं ऐकत नाही, नाही ऐकू द्या. तुम्ही म्हणाल महाराज आमचं लेकरू अजून बारीक आहे, त्याला हे गोष्टी कळत नाहीत, नाही कळू द्या. तुम्ही म्हणाल महाराज आमचं लेकरू आमच्यापासून वेगळं राहतंय, त्याला कसं समजून सांगायचं, नका समजून सांगू. त्याच्यावर मी एक पर्याय काढलेला आहे. पर्याय असा आहे, मी एक आई आणि वडिलाच्या निमित्तानं वडिलांना आपल्यासाठी काय केलंय आणि आईनं आपल्यासाठी काय केलंय याच्यासाठी एक मी कॅलेंडर काढलेलं आहे. ते कॅलेंडर माझी इनोवा क्रेस्टा गाडी आहे, समोर 555 नंबर आहे. त्या गाडीमध्ये ते कॅलेंडर तुम्हाला उपलब्ध आहे. त्या कॅलेंडरमध्ये मी लिहिलेलं आहे की आपला बाप आपल्यासाठी काय करतो, रात्रीचा दिवस करतो. आपला बाप आपल्यासाठी काय करतो, लोकांच्या तिथं रोजाना जाऊन आपल्या शाळेची फीस भरणारा आपला बाप आहे. कधीतरी त्या बापाची आपण जाणीव केली पाहिजे. अरे त्याच्या टाचा झिजलेल्या चपला कधीतरी आपण पाहिल्या पाहिजेत. टाचा झिजलेल्या चपलामधून काटे आतमध्ये टाचाला लागले ना, तर टाचेचं रक्त त्या चपलाकडे पाहून आपण आपलं भविष्य घडवण्याचं काम केलं पाहिजे. हे मी सुंदर लिखाण त्या कॅलेंडरवर केलेलं आहे. आईनं काय आपल्यासाठी केलंय आणि बापानं काय आपल्यासाठी केलंय ते कॅलेंडर गाडीमध्ये तुम्हाला मिळेल. मी फक्त 5 मिनिटं थांबणार आहे. ज्याला कोणाला कॅलेंडर घ्यायचं असेल ते कॅलेंडर घ्या आणि ते कॅलेंडर घेऊन ज्या भिंतीच्या समोरून तुमचा पोरगा एकदा दोनदा आत बाहेर करेल ना, त्या भिंतीवर ते कॅलेंडर लावा. भले तुमचा पोरगा तुमच्याशी चांगला वागतोय आज, पण भविष्यात तो बिघडू नये म्हणून ते कॅलेंडर एक तुम्ही घेऊन घरी जा, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. झालेले कीर्तन पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा गावातील सगळ्या तरुण मित्र मंडळा मनापासून धन्यवाद देतो. असंच तुमच्या सप्ताहाची प्रगती होत राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, जे चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले करू येडे वाकडे राज माप राज महाराज कुमाई पार कुमाई पार कुमार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामधून सांगतात की आम्ही बळीवंत झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आणि त्या बळाच्या जोरावर आम्ही संसाराला लात मारली, लाथाळीला संसार, आणि केला षड उर्मेचा मार, म्हणजे 6 विकारांवर आम्ही विजय मिळवला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ह्या 6 विकारांवर आम्ही विजय मिळवला. जन दन तन आम्हा मृतिके समान. आणि तुकोबाराय म्हणतात एका पायावर तपश्चर्या करून मुक्ती मिळवण्यासाठी जी लोक धडपड करतात ती मुक्ती अगोदर आमची बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवस चारी खेळी मिळी, आणि त्याचाच अर्थ इकडे आहे. तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माथा. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. एक 5 मिनिटं मला कोणी विक्षेप करू नका. झालंय माझं कीर्तन, तशी वेळ माझी संपलेली आहे, पण अतिक्रमण करतोय 5 मिनिटं तुमच्या वेळेमध्ये. थोडं लक्षपूर्वक ऐका. हा सुंदर नामयज्ञ सोहळा या गावातील सगळ्या तरुण मित्रमंडळीनं, गावातील सगळ्यांच्या सहकार्यानं उभा राहिलेला आहे. पोरांनो, संपूर्ण कीर्तन माझं जरी तुम्ही ऐकलं असेल तरी आजच्या कीर्तनातला एक संदेश म्हणून एवढं शेवटचे 5 मिनिटं घेऊन घरी जा. कीर्तनाला बसलेल्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या कानामध्ये हे शब्द माझे पडले पाहिजेत. मी नेहमी पोरांना सांगत असतो, पोरांनो तुम्ही जीवनामध्ये प्रचंड पैसा कमवा, तुम्ही जीवनामध्ये प्रचंड श्रीमंत व्हा, तुम्ही जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचा संसार करा, चांगल्या पद्धतीचा परमार्थ करायला शिका. पोरांनो काहीही करा, फक्त एक नाद करू नका. तो नाद म्हणजे तुम्ही दारूच्या बाटलीला कधीच हात लावू नका. का बोलतोय मी माहिती आहे तुमच्यासोबत? कारण आमच्या समोर दारू पिणाऱ्या माणसाचे संसार उद्ध्वस्त झालेले आम्ही पाहिलेले आहेत. पोरांनो, दादा, अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे, त्याच्या पलीकडेच नेवासा नावाचा तालुका आहे. साहेब, त्या नेवासा तालुक्याला 5 वर्ष झालं माझं कीर्तन आहे एका गावामध्ये.
दरवर्षी त्या गावातला एक श्रीमंत सावकार माझ्या समोर असा दादासारखा यायचा आणि पुढे बसायचा. एवढा श्रीमंत होता साहेब. 3 आकडी 7-12 होता त्याचा. 150 एकर जमीन होती दादा त्याला. 100 खानाचे 2 सागवानी वाडे होते. अरे 200-300 गाई म्हशीची दावण होती त्याच्या दारात. हाताखाली नौकर होते, चाकर होते, सारं काही होतं. एवढंच नाही तर श्रीमंत किती होता माहितीये? गावातल्या एखाद्या गरीब लेकराचं लग्न असलं त्या लेकीचा बाप जर त्या सावकाराकडे गेला ना तर सावकार काय म्हणायचं माहितीये? अरे तुझ्याकडे पैसे नसले ना, तू एक काम कर, तुझ्या पोरीचा मंडप माझ्या दारामध्ये टाक, तुझ्या पोरीचं कन्यादान मी करतो. अशा गावातल्या 32 गरीब लेकरांचं लग्न केलं होतं त्या सावकारानं. पण आई 4 वर्ष सावकार माझ्या कीर्तनाला समोर दिसला मला, पण 5व्या वर्षी सावकार माझ्या कीर्तनाला बसलेला मला दिसला नाही. मी गावातल्या लोकांना विचारलं, सावकार कुठे गेला? कीर्तनाला आला नाही. गावातले लोक म्हणायला लागली, महाराज या वर्षी सावकारासोबत जरा विपरीत घडलं. म्हणजे महाराज या वर्षी सावकार बिघडल्यासारखं वागू लागला. म्हणजे अहो तसं नाही महाराज, या वर्षी काय झालं महाराज, सावकारासोबत दगा झाला, धोका झाला. काही गावातल्या टुकार पोरानं सावकाराला लग्नाला न्यायचं निमित्त केलं, गाडीमध्ये बसवलं, लग्नाला गेले सुद्धा, पण जाता जाता एका धाब्यावर गाडी उभा केली आणि सावकाराच्या थम्सअपच्या बॉटलमध्ये दारू ओतली आणि सावकाराला दारू पाजली. मग काय झालं? नाही महाराज, अहो सावकाराला दारू पाजल्यावर सावकार प्रचंड दारू प्यायला लागला. एवढा दारू प्यायला लागला की दारूच्या आहारी गेला. अहो उठल्या बरोबर सकाळी पहाटे दारूनं तोंड धुवायला लागला. आणि सावकाराचं वय फक्त होतं 40 वर्ष. गावातली सगळी लोक सांगायला लागली मला, महाराज आमचा सावकार प्रचंड चांगला होता, खूप चांगला सुंदर माणूस होता, संपूर्ण गाव त्याचं चर्चा करत होतं. पण पुढं मला गाव सांगायला लागलं, महाराज एवढा सावकार बिघडला, एवढा दारू प्यायला लागला. दारू पीत का नव्हता महाराज, पण दारू पिता एक दिवशी सावकार जुगाराच्या डावावर बसला. पुरांनो, जुगाराच्या डावावर सावकार बसल्याच्या नंतर दारूमध्ये मद्यधुंद असणारा सावकार जुगाराच्या डावावर जुगार खेळू लागला. आणि जुगार खेळता खेळता सावकाराच्या खिशातले सगळे पैसे संपून गेले. जवळपासची जुगारावर डावावर बसणारी जुगारातली पोरं काय म्हणले माहितीये? ए सावकारा, पैसे नसतील तर उठ, अरे लायकी नसणाऱ्या माणसाने डावावर बसायचं नसतं, निघ. सावकाराच्या इथे लागली. सावकार काय म्हणला माहितीये? आजपर्यंत माझ्या तुकड्यावर जगले ना रे तुम्ही. आजपर्यंत माझ्या पैशावर दारू पिले ना तुम्ही. माझ्या खिशातले पैसे संपले म्हणून माझी लायकी काढता. अरे विसरू नका, 3 आकडी 7-12 आहे पठ्ठ्याला. आणि आई बघता बघता त्यानं 1 एकरचा जमिनीचा तुकडा त्या जुगारावर लावून टाकला. 1चा 10, 10चा 20, 20चा 40, 40चा 70, 70चा 80, 125, 150 एकर जमीन सावकाराची संपून गेली. अरे होत्याचं नव्हतं झालं. 100 त्या ठिकाणी 100 खानाचे 2 सागवानी वाडे सावकारानं तेही डावावर लावले. अरे हाताखालचं सगळं निघून गेलं, नौकर गेले, चाकर गेले, सगळा संसार रस्त्यावर आला. सगळं निघून गेलं सावकाराच्या घरातलं. राहिलं फक्त सावकाराच्या घरात 32 वर्षाची त्याची एक बायको, 3 वर्षाची त्याची एक मुलगी आणि 7 वर्षाचा त्याचा एक मुलगा. अहो सगळं काय निघून गेलं, एवढाच राहिलं. आणि एवढं राहिल्याच्या नंतर सावकाराला प्रचंड टेन्शन आलं. सावकार पुन्हा प्यायला लागला. पिता एक दिवशी सावकाराचं शरीर सडलं, लिव्हर फुटलं आणि एक दिवशी त्याचा मृत्यू झाला. आई गावातल्या सगळ्या लोकांनी सावकाराच्या मृत्यूसाठी सगळी लोक जमा झाली. पण एवढा मोठा प्रचंड श्रीमंत असणारा सावकार, एवढे पैसे असणाऱ्या सावकाराच्या खिशामध्ये त्याच्या अंतविधीला 1 आना सुद्धा खिशात राहिला नाही. गावातली लोक एवढी चांगली की गावातल्या लोकांनी सगळी वर्गणी जमा केली. सावकाराचा अंत्यविधी पार पाडला आणि उरलेल्या वर्गणीच्या पैशामधून सावकाराच्या गावातल्या लोकांनी त्या सावकाराच्या बायकोला ग्रामपंचायतच्या समोर 10 बाय 10चं पत्र्याचं सपर मारून दिलं, पत्र्याचं शेड मारून दिलं. त्या 10 बाय 10च्या शेडमध्ये सावकाराची बायको राहायला लागली. एक 3 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा आहे तिला. आपल्याकडं माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या घरी आपण भाकरी घेऊन जातो त्या रात्री, तिथून पुढे 5 दिवस. तसं सावकार मेल्यावर सुद्धा त्या पत्र्याच्या शेडमध्ये लोक भाकरी घेऊन जायला लागली दादा. 1 दिवस नाही, पहिल्या दिवशी लोक गेली ओ दादा, दुसऱ्या दिवशी सुद्धा गेली, तिसऱ्या दिवशी सुद्धा गेली, चौथ्या दिवशी गेली. पण आई 5व्या दिवशी तिच्या घरात कोणी गेलं नाही.
5व्या दिवशी 7 वर्षाचं पोरग उठलं ना आईच्या समोर आलं. आई मला भूक लागली ग, आई मला जेवायला दे ना, आई मला भूक लागली काहीतरी कर ना. सावकाराच्या बायकोनं फाटलेला पदर सावरला, डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं. पाणी पुसत पुसत टोपल्याकडे गेली. टोपलं उचकलं तर त्या टोपल्यामध्ये काल परवाचे आलेले शिळे तुकडे होते. पाण्यामध्ये भिजू घातले आणि त्या पोराला खायला दिले. तोही दिवस निघून गेला. त्यानंतर दुसरा दिवस उजडला. 6वा दिवस. करायचं काय? एखादी चिमणी आली आणि ती चिमणी आपल्या घरामध्ये कोकून गेली तर तिला दाना सुद्धा खायला मिळणार नाही, एवढी भयान परिस्थिती आहे. आता मात्र ते दुसऱ्या दिवशी 3 वर्षाची पोरगी पुढे आली आणि काय म्हणली माहितीये? मम्मी काहीतरी खायला दे ना ग मला. ए मम्मी भूक लागली ग मला. ए आई बिस्किट पुडा आहे का ग? आई माझा बाप होता, दारू पित होता, पण बिस्किट पुडा संध्याकाळी घरी घेऊन येत होता, मिळेल का ग मला खायला? आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं. माझ्या दादानो, ही घडलेली घटना आहे, दंतकथा सांगत नाही तुम्हाला मी. त्या बाईनं पदर फाडलेला, फाटका पदर, त्या पदरानं पोरीचे डोळे पुसले. बाई काय म्हणली माहितीये? पोरांनो थांबा थोडं, मी तुम्हाला गावातून काहीतरी घेऊन येते. दोन्ही लेकरांना भूक लागली होती. दोन्ही लेकरं म्हणली आई गावातून काहीतरी घेऊन ये. फाटलेला पदर सावरत सावरत लोकांच्या नजरा चुकवत चुकवत ती बाई किराणा दुकानदाराकडे गेली आणि किराणा दुकानदाराला काय म्हणली माहितीये? दादा काहीतरी देणार आहे खायला आम्हाला. दादा तुझ्या घरचे धुणे भांडे करील बघ, दादा तुझे कपडे धुईल बघ, ए दादा तू म्हणशील ते काम करायची तयारी आहे माझी. एका सावकाराची बायको, एका हातावर 4-4 नौकरीनी तिच्या घरात घरकाम करायला होत्या. ती बाई आज त्या दुकानदाराकडे भीक मागतीये. नाही आली दया दुकानदाराला. आई दुकानदार काय म्हणला माहितीये? ए बाई अगोदरच तुझा नवरा मेला, त्या तुझ्या नवऱ्यानं 50,000ची उधारी माझी बुडवून तो मेला, वर थोबाड घेऊन कुठं आली? चालती हो इथली. तिला असं वाटलं गावाच्या बाहेर विहीर आहे, जावा त्या विहिरीमध्ये जीव देऊन मरून जावा का काय. पण तिचे 2 चिमणे पोरं गावाकडे वाट बघत होती घराकडं. पोरांसाठी काळीज दगडासारखं करून पोरासाठी आई निघाली त्या पत्र्याच्या शेडकडं. पोरानं लांबूनच पाहिलं आपली आई आली. पोरं धावत धावत आईच्या कमरेला मिठी मारायला गेली. आईच्या जवळ गेली, कमरेला मिठी मारायला लागली. आई काय आणलं आम्हाला खायला म्हणून विचारायला लागली. आईच्या डोळ्यातलं पाणी पोरांच्या गालावर पडलं. पोराने पाहिलं की आई रडायला लागले. काही गावात मिळालं नाही. सगळी दोन्ही पोरं गप गुमान शांत बसली. पण आईनं 7 वर्षाच्या पोराच्या गालावरलं पाणी पुसायला हात लावला तर 7 वर्षाचं पोरग तापलेलं दिसलं. काय करणार? तापलेलं दिसून दवाखान्यात सुद्धा जायला रुपया राहिला नव्हता. दवाखान्यात जाता येत नव्हतं. करायचं काय? गरिबी प्रचंड भयानक असते माझ्या दादानो. म्हणून त्या आईनं त्या 7 वर्षाच्या लेकराला दवाखान्यात नाही नेलं, झोपडीत आणलं, असं झोपवलं. पदर फाडला, तो पदर पाण्यामध्ये बुडवला आणि तो पाण्यामध्ये बुडवलेला पदर त्याच्या कपाळावर ठेवला का तर पोरग गार होईल. तापलेलं पोरग गार होईल. पण 3 वर्षाच्या लेकराला काय कळतंय हो? 3 वर्षाचं लेकरू आईचा पदर धरत धरत काय म्हणत होतं माहितीये? ए आई आई दे ना मला काहीतरी खायला. ए आई भूक लागली ग. आई आई काहीतरी दे ना मला खायला, भूक लागली. पण 3 वर्षाच्या लेकरानं स्वतःच्या भावाला झोपलेलं पाहिलं ना. ती पोरगी पुढून आली आईच्या. भाऊ मधी, पोरगी पुढून, आई समोर. आणि आईनं आता मात्र त्या पोराच्या कपाळावर त्या ठिकाणं पट्टी टाकली होती गार पाण्याची. पोरगी काय म्हणली माहितीये? ही आई भूक लागली ग मला. आई त्या पोरीकडे पाहत होती, डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं. पोरगी काय म्हणली माहितीये? आई काय झालंय ग आपल्या दादाला? आई काय म्हणली माहितीये? पोरी दुखतंय का आपल्या दादाचं? पोरगी म्हणली आई आपला दादा मरणार तर नाही ना? आई म्हणली ए बाळा का असं बोलते ग तू? हा मोठा झाल्यावर हाच कंपनीत जाणार आहे, कामाला जाणार आहे, आपल्याला खायला हाच आणून देणार आहे, हाच आपला एकमेव आधार आहे. नाही मरणार बाळा, का असं बोलते तू? पोरगी काय म्हणली माहितीये? नाही गा, फक्त तू पाहिजे, जगातला 1 नंबरचा बुद्धिमान माणूस. देवा काही नको मला, फक्त तू पाहिजे. आता लक्षपूर्वक आहे का? देव अर्जुनाकडे पाहून हसला. देव अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला ए देवा का माझ्याकडे पाहून हसला रे? देव काय म्हणला माहितीये? अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता. तो म्हणला भगवान अरे जीत तो मेरी ही होगी. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी. दास रहता है कभी उदास.
अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास, अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास। महाराज, जी माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात. तुकोबाराय तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त आहे का? तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे बुद्धीचं सुद्धा बळ नाही, अल्प माझी मती म्हणून येतो का कुळती, किंवा मी तव अनाथ अपराधी आणि कर्महीन मती मंद बुद्धी. माझ्याकडे बुद्धीचं बळ नाही, शारीरिक बळ नाही. तुकोबाराय कोणतंच बळ नाही तुमच्याकडे, तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. तुमच्यापेक्षा विद्वान पंडित लोक या देहूमध्ये बसलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय, नेमकं तुम्ही कशाच्या जोरावर बळीवंत झालात तेवढं आम्हाला सांगा. तुकोबाराय म्हणले, अरे दादा हो, माझ्याकडे जे बळ आहे ना, तुमच्याकडचे सगळे बळ हे प्रापंचिक बळ आहेत, पण माझ्याकडे एक बळ आहे, ते बळ तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. कोणतं बळ तुकोबाराय? विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे आणि त्या वैराग्याच्या बळावरच आम्ही बळीवंत झालो. अभंगाचं पहिलं बळीयाचे अंकित, 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 बळीयाचे अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये थोडंसं चिंतन सरळ अभंगाचं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. भजन गोड करा. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन टायमिंगला सुटल. सुरुवातीला महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करतील. महिला मंडळ भजन करताना लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुम्ही घरी कुणाला घाबरता का? नाही नाही घाबरत महाराज. मी संन्याशी थोडीच आहे. अनुभव आले अंगा. अहो 7 दिवस आम्ही भागवत कथा करतो.
7 दिवसानं आम्ही घरी गेलो ना, आमची सुद्धा शेजारणीला म्हणते, आला बाई आमचा सप्ता. अरे हो का सप्ता आहे का काय, अवघड आहे महाराज. चला म्हणताना सगळ्या जणी गोड भजन करायचं, महिला मंडळ लाजायचं नाही, घाबरायचं नाही, अजिबात नाही. किती गोड भजन. आणि तुम्हाला खरं सांगू का, पुरुष मंडळाची सुद्धा संख्या भरपूर आहे आणि महिला मंडळीची सुद्धा संख्या भरपूर आहे. बघू आता खरं पुरुष मंडळीचा आवाज मोठा निघतो की तुमचा आवाज मोठा निघतो, बरोबर आहे की नाही. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन म्हणायचं आणि भजन फक्त महिला मंडळींनीच करायचं, आपलं काम नाही. महिला मंडळीचं भजन ऐकायचं असेल तर तुम्ही वारीला या कधी. यावर्षी आळंदीतून पंढरपूरला चालत होतो आम्ही. महिला मंडळीचं भजन गाथ्यातलं कमी पण माथ्यातलं जास्त असतं. यावर्षी एका बाईनं नवीनच अभंग आणला होता दिंडीत. अभंग काय होता माहितीये का, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अन घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी तिच्या हाताला धरलं, म्हणलं का हो मावशी, दुसरं चरण काय आहे अभंगाचं. तिनं दुसरंही चरण सांगितलं, तुझी रलायला आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देती. देवाला मिस कॉल द्यायला निघाली का ती. अरे अवघड आहे. बरं त्या पुण्यामध्ये गेल्यावर ते बिस्किट गोळ्या वाटीत आहेत बघा ते लोक. बरं महिला ती बाई, मी तिच्या माझी नजरच होती तिच्याकडे, कारण ती वैतागून संसाराला दिंडीत आलेली होती. सगळ्या बाया लाईनीत होत्या, सगळे माणसं लाईनीत होते एका, आणि त्याच लाईनीमध्ये ती सुद्धा बाई उभा होती. मी विचार करत होतो, सगळे माणसं लाईनीत आहेत आणि एकटी बाई का बरं लाईनीत उभा असेल तिथं. जवळ 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 नंबर आला, जसा तिचा नंबर आला तशी पटकन बाजूला झाली. मी जवळ गेलो, त्याच्या हाताला धरलं, म्हणलं मावशी का हो, अर्धा तास तुम्ही लाईनीत थांबलात, तुमचा नंबर आला की तुम्ही बाजूला झालात. ती म्हणली बाई तिथं दाड्या फुकट करून द्यायला लागले होते, तिथं फुकट कटिंग करून द्यायला होते. म्हणजे तुम्ही नंबर कशाचा हे बी बघत नाही तर निंदेत चालतात. बरं चला जाऊ द्या, हे फक्त 4G वाल्यांसाठी होतं. काही काही लोकांना हा विनोद उद्या कळेल, नंतर कळेल की रात्रीचे महाराज काहीतरी दुसरंच बोलले. चला ऐका लक्षपूर्वक. महिला मंडळ म्हणताना सगळ्यांनी गोड भजन करा, सगळ्यांनी म्हणायचं, नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय ना, आणि भांडण लागल्यावर कसा आवाज निघतो, अगं तुल्ला म्हणते, तुल्ला तुल्ला निघतो ना इतक्या मोठे. जरा मोठ्यानं म्हणा भजन, म्हणा नामदेव जनाबाई. मागच्याचा आवाज येईना बरं का अजून. बघा जी म्हणणार नाही ना तिची लाडकी बंद होईल पुढच्या महिन्यात. सगळ्यांना म्हणा नामदेव जनाबाई. हा सोपान काका मुक्ताबाई. वा वा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. क्या बात है. सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. भरोसा नाही म्हणत हो, याला लक्ष विचलित आहे म्हणता हो. असं कसं भरोसा म्हणता येईल. बरोबर आहे की नाही. जाऊ द्या, महिला मंडळ तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय आपल्याला पटलं नाही, अजिबात नाही. भजन कसं करावं लागतं माहिती आहे तुम्हाला. भजन किती सुंदर असतं, भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत असतं. भजनामध्ये आवाज किती मंजूळ असावा लागतो आणि भजन किती जोरानं म्हणावं लागतं. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं पहा. हे बघा तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवा घालायची का ठेवायची. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. पुरुष मंडळी हात वर, सगळ्यांनी ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे त्याने हात वर करा. पाठीमागं बसलेले सगळ्यांनी. आणि खरं सांगा, महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का रे. मोठ्यानं बोला, येणार का रे. ओ तुम्ही हसू नका. भजन काय कळतं तुम्हाला. भजन जर ऐकायचं असेल तर आमचं भजन ऐका आणि हे भजन रोज घरी म्हणत जा. बघा किती सुंदर भजन म्हणतात. हे हात वर करा रे. तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे बरं का मी. बहुमतानं विजय आपला झाला पाहिजे. सगळ्यांना म्हणता ना सगळेजण. मोठ्यानं बोला, म्हणता का. वा म्हणा मग सगळे. राधे कृष्ण.
कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे. अरे तुमचा मुडदा बशिला तुमचा. अरे माझं सगळं डिपॉझिट जप्त घातलं रे तुम्ही. महिला मंडळ आमचं भजन तुम्ही कधीच करू नका. तुमचं तुम्हीच करा. तुम्ही एकदा जोरात टाळ्या वाजवा. ह्यांच्याकडे बघून वाजवा. जोरात वाजवा. पुरुष मंडळ जिंकली. अवघड आहे. चला जरा अवघड झालं नाही का. बर तो काय मला विडाला विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार काही लोकांची बुद्धिवान असतात. तुको ज्ञानोबाराय म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आणि एका केशवराजे जी माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात. माझ्या दादानो ह्या भारत देशामध्ये 2 माणसं फार बुद्धिवान होऊन गेली बघा. थोडं लक्षपूर्वक ऐकताय म्हणून सांगतो. काही लोक नको तिथं बुद्धी लावतात. डिजिटल जमाना झाला साहेब. मोबाईलवर क्लिपा बघणारी माणसं मी नेहमी पोरांना सांगतो, पोरांनो माझी एक वाक्य घरी घेऊन जा. पोरांनो तुम्हाला एखाद्या कीर्तनकाराला कीर्तन द्यायचं असेल तर कमीत कमी युट्यूबला अर्धा तास तरी त्या कीर्तनकाराला वेळ काढून पहा. 1 मिनिटाच्या क्लिपवर कीर्तनकाराला कधीच फोन करू नका. 1 मिनिटाच्या क्लिपवर कधीच फोन करू नका. मी महत्वाचं सांगतो. डिजिटल जमाना झाला. सगळा टोटल डिजिटल आहे. त्या दिवशी त्या अहिल्यानगरला एक भिकारी भेटलं मला म्हणे जय हरी महाराज काहीतरी दान धर्म करा. मी गाडीचा काच खाली घेतला. माझ्या गाडीमध्ये सुट्टे पैसे नव्हते. मी त्याला सांगितलं दादा मी नेहमी तुला पैसे देतो पण आज माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत रे. तो मला म्हणला फोन पे करा. अरे भिकारी म्हणला फोन पे करा. मी 10 रुपये फोन पेला टाकले पण त्याला म्हणलं बास ना 10 आता. तो म्हणला नाही अजून 10 रुपये द्या. म्हणलं आताच 10 दिले ना अजून 10 कशाला. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे. तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. म्हणून द्या. ऐका लक्षपूर्वक. जी माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात. पोरांनो या भारत देशामध्ये 2 माणसं फार बुद्धिवान होऊन गेली. एकाचं नाव अकबर, एकाचं नाव बिरबल आणि एकाचं नाव कालिदास आहे. कालिदास आणि बिरबल ही 2 माणसं भारत देशामध्ये प्रचंड बुद्धिमान होऊन गेली. कोण होता कालिदास आणि कोण होता बिरबल सांगतो थोडं लक्षपूर्वक ऐका. काय झालं बघा. एकदा अकबर बादशाहनं बिरबलाला विचारलं. एकदा अकबर बादशाह बिरबलाचा अपमान करायचा म्हणून बिरबलाला दरबारामध्ये बोलवलं. अष्टप्रधान मंडळ भरलेलं होतं. बिरबल दरबारामध्ये आला आणि दरबारामध्ये आल्याबरोबर राजा बिरबलाचा अपमान करायचा. बिरबलाला बोलू लागला. ए बिरबला रात्री मला एक स्वप्न पडलं बघ. बिरबल म्हणला काय स्वप्न पडलं. आपण दोघं शिकारीला चाललो होतो. बर शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. बर गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. बर बिरबला आपण दोघंही खड्ड्यात पडलो. बर बिरबला मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा मदाना भरलेला होता. कोण म्हणतंय राजा. आणि बिरबल तू ज्या खड्ड्यात पडला ना तो खड्डा घाणेनं भरलेला होता. सगळे लोक म्हणायला लागले बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला. सगळा दरबार हसायला लागला. पण तेवढ्यात बिरबल एवढा चतुर होता बुद्धीनं. बिरबल काय म्हणला माहितीये राजेसाहेब काय योगायोग आहे हो. मला सुद्धा रात्री हेच स्वप्न पडलं. आपण दोघं 2 खड्ड्यात पडलो. तुम्ही ज्या खड्ड्यात पडलात ना साहेब तो खड्डा मदानच भरलेला होता. मी ज्या खड्ड्यात पडलो ना साहेब तो खड्डा घाणेनच भरलेला होता. पण ऐका ना राजेसाहेब तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं. माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. खड्ड्याच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला चाटत होतो आणि तुम्ही मला चाटत होते. ही बुद्धिमान माणसं आहेत जगाच्या बाजारामध्ये. या भारत देशामध्ये याच्याही पलीकडे एक कालिदास नावाचा माणूस फार बुद्धिमान होता. कालिदास किती बुद्धिमान होता माहितीये पोरांनो. ऐका लक्षपूर्वक सांगतो. कालिदासाच्या नगरीमध्ये एक पांतस्थ रस्त्यानं चालत होता. रस्त्यानं चालता चालता त्या पांतस्थाची नजर एका बाईवर पडली. सुंदर बाई दिसायला होती.
सौंदर्यवान होती, तिच्या रूपाला पाहून तो पांतस्थ एका जागेवर थांबला आणि तिच्याकडे पाहतच राहिला. पण ती बाई कालिदासाच्या नगरीतली होती. ती बाई काय म्हणली माहितीये त्याला? त्या बाईनं त्या चालणाऱ्या पांतस्थाला राशीचक्रामध्ये एक प्रश्न विचारला. ती बाई म्हणते, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11व जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलोस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. ती काय म्हणते, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11व जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. आपल्या राशी किती येतो? 12. कोणकोणत्या? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ती म्हणते, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस. दुसरी रास आहे वृषभ, वृषभ म्हणजे बैल. तिसरी रास आहे मिथुन, मिथुन म्हणजे विषयिक सुख. ती म्हणते, अरे बैला, तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या, मी सिंहाची मुलगी असल्यामुळं 11वी रास आहे कुंभ, कुंभ म्हणजे घडा, घडा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं बुद्धिमत्ता. हे बुद्धिमान माणसं आहेत महाराज. दादा, या दोन्ही माणसांपेक्षा एक माणूस प्रचंड बुद्धिमान होता, तो महाभारतातला अर्जुन आहे. ऐकताय तुम्ही लक्षपूर्वक म्हणून सांगतो. तुम्ही बोर तर नाही ना झाले? हे तुमची भाषा, माझी भाषा कळतं ना तुम्हाला? हे बघा, मी लय अवघड कीर्तन सांगत नाही बरं. उगा इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वशनी विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशाला अवघड बोलायचं हो? आमच्या काही लोकांना लई चुकाट्यात हात घालायचा नाद आहे. काय गरज आहे? सोप्या पद्धतीत कळत असेल तर महाराज. आमचा एक मित्र आहे दादा, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी मी म्हणलं, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता ना, आला नाही? तो म्हणला, महाराज मी माझ्या घरातून तुमच्या कीर्तनासाठी निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, गैबाने पंक्चर मन. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणांचा छिद्र करायची काय गरज आहे? सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसांना जास्त अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. बहुत सुलभ गोड वाटे, बहुत सुलभ गोड वाटे, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. सुलभ गोड वाटे, बहुत बहुत सुलभ बहुत गोड वाटे. सोपं लोकांना गोड लागतंय, अवघडात शिरण्याचं काही कारण नाही. बरं महाराज, पटतंय आम्हाला. महाभारतातला एक सांगा महाराज बुद्धिवान माणूस. सांगतो लक्षपूर्वक ऐका. काय झालं बघा, महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भृवक्षत्र नावाचा एक राजा आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका, हे तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही बघा, खरं सांगतो. विनोद करून जाणारी महाराज तुम्हाला मिळतील, कदाचित एखाद्या चालीवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या चाली ऐकवणारी माणसं मिळतील, पण आम्ही सगळी महाराज मंडळी आळंदीमध्ये राहून ज्ञानसाधना केलेली आहे. थोडं महत्त्वपूर्ण अभ्यास केलेला आहे, तोच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे माझा. थोडं लक्षपूर्वक ऐका. अर्जुन किती बुद्धिमान होता, त्या काशीप्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती महाभारतामध्ये सांगून गेली की भृवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव
हस्तिनापूर, त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यांना तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो बृहक्षत्र नावाचा राजा, त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला, त्या पोराचं नाव हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकंड्यम, कृकंड्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरात, आदिरातचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला, ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव होतं देवव्रत. त्याला भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं जन्माला आली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला 5 पांडव आहेत, त्यातला अर्जुन एक आहे. आणि इकडे धृतराष्ट्राला 100 कौरव आहेत, त्यातला दुर्योधन एक आहे. महाभारताचं युद्ध ठरलं आणि महाभारताचं युद्ध ठरल्यावर दोघंही श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले. देव झोपलेला होता. अर्जुन, दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापासला माणूस अगोदर दिसतो का? डोक्यापासला महिला मंडळ? पायापासला. देव झोपेतून उठला, समोर पाहिला, अर्जुनाला बघितलं. अर्जुना कधी आलास? अर्जुन म्हणला आत्ताच आलो देवा. पाठीमागं दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, ए देवा, याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास? देव म्हणला, अरे जरी तू अगोदर आलास तरी डोक्यावर बसलास ना, आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, विद्यार्थ्यांना कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नसतं, लेकांना कधी बापाच्या डोक्यावर बसायचं नसतं, आणि बायकोनं कधी ऐका लक्षपूर्वक. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतोय, दोघालाही समोर बसवलं. अर्जुन आणि दुर्योधन दोघाही समोर बसले. देवाला म्हणले महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला मला माहिती आहे, तुझ्याकडे मदत मागायला आलो. देव किती चतुरा तो शिरोमणी. देवानं दोघांसमोर 2 विकल्प ठेवले. देव म्हणला, एका बाजूनं माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूनं मी एकटा लढल. ज्या बाजूनं मी लढल त्या बाजूनं हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, काय पाहिजे तुला? दुर्योधनाची मती भ्रष्ट झालेली होती, बुद्धी भ्रष्ट झालेली होती. दुर्योधन म्हणला, देवा तू नको मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. 56 कोटी यादव सैन्य घेऊन दुर्योधन निघून गेला. देवानं अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला, देवा मला काही नको. ऐका लक्षपूर्वक, माझा मुद्दा हा चाललेला होता की त्या पुराणा मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रोज देवाचं नामचिंतन करता, मग देव तुमच्या कधी स्वप्नात आला का? मी म्हणलं अजून तरी नाही आला बाबा. माझ्या जाऊ द्या, इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं देवाची वारी केलेली आहे पंढरपूरची. प्रत्येकानं सांगा, देव कधी तुमच्या स्वप्नात आला का? देवानं तुम्ही कधी देवाला पाहिलं का? नाही. मग तो मला म्हणला, महाराज तुम्ही रोज देवाचं नामचिंतन करता तरी देव तुम्हाला दिसत नाही, मग कशाला सप्ते करता? खरं आहे ना त्याचं? मी त्याचं चुकीचं समजत नाही. मी सगळ्याची माफी मागून बोलू, दादा तुम्ही किती टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील का हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे बाबा हो, तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही, मग का वाजवायचा टाळ?
का वाजवायचा पखवाज, का वाजवायचा विना, एवढा मोठाले सप्ते करायचे कशाला? अहो 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करून एवढं मोठं नियोजन करताना तुम्ही, आपल्याला जर काहीच मिळत नाही, देवाची प्राप्तीच नाही, तर कशाला करायचं हे सगळं? ऐका लक्ष देऊ. त्यासाठी महिला मंडळ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या महिला मंडळींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जी महिला योग्य उत्तर देईल तिला एक सोन्याचं नाणं, 5 तोळ्याचं आहे, गाडीमध्ये ठेवलेलं आहे. जी महिला योग्य उत्तर देईल तिला समोर बोलून तिचा यथोचित असा सन्मान करून ते नाणं तिला देण्यात येईल. विचारू महिला मंडळ? विचारतो प्रश्न. महिला मंडळ, खरं खरं सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? सोन्याचं नाणं आहे, सोन्याचं. हा, लग्न नाही झाले तुमचे? अहो मग बोला ना. लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? कोण म्हणलं सुटावा? काय टिकावा? कोण म्हणलं टिकावा? हा, टिकावा म्हणलं. कोणाचं म्हणणं आहे टिकावा? हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, इकडे पाठीमाग 15 16 17 18 19 20 21 22. बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. पण मी प्रश्न विचारला होता आणि प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच जणांना द्यायचं होतं, कारण नाणं एकच असल्यामुळं. तुम्ही उत्तर 22 जणींनी दिल्यामुळं आता नाण्याचा विचार पुढच्या वर्षी आपण करू. आता प्रश्न बरखास्त करण्यात येत आहे. महिला मंडळी, तुम्ही दिलेलं उत्तर अत्यंत बरोबर आहे, अत्यंत सुंदर आहे. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. जुन्या काळामध्ये ही सगळी महिला मंडळी पतीच्या नावाचे उखाणे घ्यायची. लांब लांब उखाणे असायचे, मोठे मोठे. किती सुंदर उखाणे असायचे. एक सांगू का नमुना तुम्हाला? जुन्या काळातले उखाणे कसे होते सांगू का? सांगतो, ऐका. पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर एक बाई उभा होती. काही सुंदर उखाणा घेतला तिने जुन्या काळातला. ती म्हणली, अरे येत होते जात होते, खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर 12, पान खाते 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते वाण्याला हंडा, नेते पाण्याला पाणी आणते, आडाचा वाडा बनते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. हे किती सुंदर उखाणे होते जुन्या काळातले. असे मला 130 येतात. अजून एक सांगू का? नको? थोडा आवाज कमी कर मॉनिटरचा. नको सांगू का? नको? हा, असलं म्हणलं की सांगा. हे असलं पाहिजे महाराज. बरं काय करता, जाऊ दे. आता आहे तुमची इच्छा तर सांगतोच. एक जुन्या काळातला फार सुंदर मार. दादा तुमचं नाव काय? राजेश का? लग्न झालंय का? नाही? मग जाऊ द्या. तुमचं झालंय का? काय नाव तुमचं? हा, आपलं निळकंठ महाराज. निळकंठ महाराज जरा नाव अवघड जाते बघा. बरं तरी बी घेतो बघा, जमलं तर. जुन्या काळातला. आहो आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोरथोर साधू संत. थोरथोर साधू संतांची कर्तव्य सेवा. पती म्हणतात माहूरला जावा. माहूरची साडी औंढा नागनाथाची भाऊ पडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी. सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. गाई परळीला आले का बाई. परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केले त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा. आणि निळकंठ महाराजांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. बाबा तुमच्या लग्नात तरी एवढं लांब घेतलंय का? अहो जुना काळ चांगला होता साहेब. जुन्या काळामध्ये जो आनंद होता तो आता राहिलेला नाही. त्या दिवशी त्या मकर संक्रांती असते ना, ते नाव घेतात महिला मंडळ. एक बाई आमच्या घरी आली आणि तिनं नाव घ्यायला सुरू केलं. आमची आई म्हणली अहो नाव घ्या, उखाणा घ्या काहीतरी. ती म्हणली जाऊ दे बाई, वैताग आणून ठेवलाय त्यानं, काही नाव घ्यायचं नाही त्याचं.
तरी आमची आई म्हणली अहो सण नाही घ्या. तिनं नाव काय घेतलं माहितीये का? ती म्हणली चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटला बटव्याचं, आणि जाऊन दे ना माय काय नाव घ्यायचं त्या साठव्याचं. म्हणजे एवढा विचित्र कार्यक्रम आहे महाराज. जुन्या काळातली जी पद्धत होती ती चांगलीच होती. बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? कॅम्प्युटर होता का हो बाबा? बाबा होतं तुमच्या काळात कॅम्प्युटर? होय कोपऱ्यातले बाबा होतं का? चौबदार होतं का? कॅम्प्युटर होतं, मोबाईल होता, लॅपटॉप होतं, इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं? आहे का? नाही नाही. कमीत कमी पाहिलं तर एखाद्या बँकेमध्ये विमा पडण्यासाठी एखादं अकाउंट या लोकांचं असेल. पण ऐका पोरांनो एवढीच एक पिढी आहे की या पिढीकडे बोट करून आपण सांगू शकतो की आमच्या बापाचा अजून इंस्टाग्राम फेसबुकला अकाउंट नाही. आज आमच्या बायकांचे सुद्धा इंस्टाग्राम फेसबुकला अकाउंट आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. माझं कडू वाटेल पण माझं थोडं सत्य आणि खरं आहे हे लक्षपूर्वक ऐका. यांच्या काळामध्ये मोबाईल नव्हता, कॅल्क्युलेटर नव्हतं, लॅपटॉप नव्हतं, काही नव्हतं. तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं आहे ती. कारण यांच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी होती. बरोबर आहे की नाही बाबा? पाव एक, पाव, पाव दोन, अर्धा, पाव त्रिक, पाऊन, पावचक एक, पाव पाच सव्वा, पावसक दीड, पाव सत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव दहा अडीच, निम एक, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पाच अडीच, निमसक तीन, निमसत साडेतीन, निमट चार, निमनम साडेचार, निमदाय पाच, पाऊन एक, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक तीन, पाऊन पाच पावणे चार, पाऊन सक साडेचार, पाऊन सात सव्वा पाच, पाऊन आठ सहा, पाऊन नऊ पावणे सात, पाऊन दहा साडेसात. असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. हा माझा वैयक्तिक विषय आहे, थोडं महत्वाचा आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगत असतो, कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुण पोरांना एवढं वाक्य घेऊन घरी जा. पोरांनो आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? पोरांनो आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे अत्यंत महत्वाचं आहे. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळ तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लपला नाद, टाळाटाळी लपला नाद. मुरला छंद अंगोंगी मुरला छंद, अंगोंगी मुरला छंद, अंगोंगी मुरला छंद. भोगाची आटला भेद, भोगाची आटला भेद, भोगाची आटला भेद, भोगाची आटला भेद. लगील निघावा गोविंदुगा, निघाला गोविंदुगा, लगील निघावा गोविंदुगा, निघाला गोविंदुगा. ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी गेल. वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी गेल. मग काही लोक तुकोबारायला म्हणले तुकोबाराय हे शरीर तुम्हाला मिळालंय का हो? तुकोबाराय मग शारीरिक बळ तुमच्याकडे जास्त झालंय का म्हणून तुम्ही म्हणता का आम्ही बळीवंत झालो? तुकोबाराय म्हणले अरे वेड्या हो, माझ्याकडे शारीरिक बळ जास्त असतं तर मी लोकाच्या हातापाया पडून लोकाला परमार्थ करायला लावला नसता. मी एकाच्या गचुऱ्याला धरलं असतं आणि तुळशीची माळ गळ्यात टाकली असती. पण काय करू, ती ताकद माझ्याकडे नाही. काय करू देवा ऐसी नाही शक्ती आणि दंडो निपुडती वाटे लावू. देवा आमच्याकडे ती ताकद नाही. काही लोक म्हणले का हो तुकोबाराय मग शारीरिक बळ नाही तुमच्याकडे, मग बुद्धीचं बळ जास्त झालंय का म्हणून तुम्ही म्हणता का आम्ही बळीवंत झालो? कारण बुद्धी जे माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात. आणि बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्ञानोबरायच सांगतात ना,
अन्य नाही तुझे एकाकी शिवराजे सकळ सिद्धी एकाकी शिवराजे सकळ सिद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकी शिवराजे सकळ सिद्धी माझ्या द्या सोडून इथं उभा राहणार आहे सगळ्यांच्या विचार सोबदार तुमच्या आला का देव स्वप्नात नाही आला बाबा तुमच्या ओ बाबा तुमच्या आला का नाही काय म्हणला येऊन सांगा बरं सांगा काय म्हणला सांगा ना देव कसा दिसला नाही ऐका मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य अहो असताना शिवला की पाप होत होत आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञान राजमाऊली झाली अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनु आणि पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे बोला ना साहेब काय दिलं या समाजानं माझ्या साधू संताला दिला तो केवळ त्रास अहो मुक्ताबाईला भूक लागली आणि मुक्ताबाईनं सांगितलं दादा मला भूक लागली आळंदीमधून काहीतरी खायला घेऊन या सिद्धबेटामधून माझी 16 वर्षाची 14 वर्षाची ज्ञानोबाराया सिद्धबेटामधून आळंदीमध्ये आले आळंदीमध्ये प्रत्येकाच्या दरवाजासमोर गेले घरासमोर गेले भिक्षान देई म्हणून सगळ्यांच्या घरासमोर आवाज दिला आई पण ज्यावेळेस ज्ञानोबारायाचा आवाज ऐकला ना त्यावेळेस आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबारायाकडे पाहून धडाधड दरवाजे बंद करून घेतले आणि काय म्हणले माहितीये अरे संन्याशाची लेकर आहेत तुम्ही अरे बाटली आमची आळंदी बाटली आमची आळंदी बाटली आमची इंद्रायणी कशाला आलात तुम्ही आळंदीमध्ये चाल तेव्हा आळंदीमधून ज्या ज्ञानोबारायानं आपल्याला हरिपाठ दिला ज्या ज्ञानोबारायानं आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा अमृत ग्रंथ दिला त्या ज्ञानोबारायाला लोकांनं आळंदीमधून हाकलून देण्याची भाषा केली पण एका माऊलीला दया आली माझ्या ज्ञानोबांची ओंजळभर पीठ ज्ञानोबाच्या झोळीमध्ये त्या माऊलीनं टाकलं मुक्ताबाईच्या भुक्यासाठी पोटासाठी ओंजळभर पीठ घेऊन माझ्या ज्ञानोबाराया आळंदीमधून सिद्धबेटाकडे निघाले पण समोरून तो विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचरानं ज्ञानोबारायाच्या झोळीतलं पीठ खाली काढलं आणि आपल्या पायतानानं ते पीठ माती मिक्स केलं मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे ज्या आळंदीतल्या लोकांनी माझ्या ज्ञानोबारायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोबारायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही तुम्ही जर कधी आळंदीला गेला नसाल तर एकदा माझ्या ज्ञानोबारायाकडे जा इथं जर चुकून एखादा माणूस आळंदीला जायचा राहिला असेल तर एकदा माझ्या ज्ञानोबारायाकडे जा ज्ञानोबारायाच्या समाधीवर तुमचं हे डोकं टेकवा तुमचं हे कपाळ टेकवा त्या समाधीला एकदा लावा तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीला लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये माझ्या दादानो संत नेमकं म्हणायचं कोणाला जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात
एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे, आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. कोणाला म्हणायचं साधारण, कोणाला म्हणायचं साधक, कोणाला म्हणायचं साधू आणि कोणाला म्हणायचं संत. ऐका लक्षपूर्वक. काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू. आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. या जगाच्या बाजारात आपल्याला महाराज मंडळी अनेक भेटतील, पण संत मंडळी आपल्याला शोधावी लागेल. आज सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातला एका संतांचा आहे. काय त्या संताचा परिचय सांगतो तुम्हाला, ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचोमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं. आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून शक्तीचं प्रदर्शन करतात. विठ्ठला अभंग फक्त 4 चरणाचा. या 4 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही बळीवंत झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुकोबाराय म्हणतात, आमच्याकडे ताकद आली, आम्ही बळीवंत झालो. ज्यावेळेस तुकोबाराय अभंग लिहायला घेतात ना, त्यावेळेस देऊतले काही पंडित विद्वान ब्राह्मण मंडळी तुकोबारायाच्या दारात जातात. ए ब्रा ए ए बस खाली. हे बघा, मी थोडा कडक महाराज आहे, एवढे 2 तास मला सांभाळून घ्या एवढीच विनंती. विडाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही बळीवंत झाले. बळीवंत झालो म्हटल्या बरोबर काही लोक तुकोबारायाच्या दारात गेले. तुकोबारायाला म्हणले, तुकोबाराय अहो तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो, बळीवंत झालो, अभंग लिहायला सुरू केला तुम्ही, नेमकं तुम्ही बळीवंत कशाच्या मुद्द्यावर झालात आम्हाला सांगा. अहो नेमकं तुमच्याकडे बळ कशाचं आलंय? बळाचे अनेक प्रकार आहेत. काही काही लोकांकडे शारीरिक बळ आहे, काही कौटुंबिक बळ आहे. तसे शास्त्रामध्ये 5 बळाचे प्रकार आहेत. त्यापैकी तुमच्याकडे कोणतं बळ आहे? ऐका लक्षपूर्वक. शास्त्रामध्ये बळाचे 5 प्रकार आहेत. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं 1 नंबर, काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं 2 नंबर, काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं 3 नंबर, काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं 4 नंबर, आणि काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं 5 नंबर. बळाचे 5 प्रकार आहेत. तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त झालंय का हो? कारण शारीरिक बळ असणारी माणसं गावात कधीच कोणाला घाबरत नाहीत दादा. तुम्ही कोणाच्याही नादी लागाल गावामध्ये, पण 200 किलो वजनाच्या पैलवानाच्या कोणी नादी लागाल का? तुम्ही जर 2000 रुपये दिलेले असले त्या पैलवानाला मागायला गेलात, त्यानं नुसते डोळे वर केले तरी तुम्ही काय म्हणताल? सुटले बाबा 2000 माझे, तुझ्या नको नादी लागायचं. शारीरिक बळाची किंमत आपल्याला कळाली नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, तोंडामध्ये गुटखा टाकून टपरीवर उभा राहून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा या कोलाळीच्या या सुंदर तरुण मंडळामध्ये सामील होऊन अखंड हरिनाम सप्ताह करणारी पोरं जीवनामध्ये यशस्वी होत असतात. महत्वाचं बोलतो तुम्हाला, ऐका लक्षपूर्वक. बऱ्याच लोकांना शरीराची किंमत कळालेली नाही. मला सुद्धा शरीराची किंमत त्याच दिवशी कळाली महाराज, ज्या दिवशी मी सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीला दर्शनाला गेल्यावर जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेतलं. खंडोबाचं दर्शन घेऊन खंडोबाच्या पायऱ्यावर बसलो. महिला मंडळ, त्या खंडोबाचा एक नियम आहे, तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. तिथं त्या खंडोबाचा नियम आहे. मी आपला दर्शन घेतलं, खंडोबाच्या पायऱ्यावर बसलो. कीर्तनाला पुढं सासवडला जायचं होतं, वेळ होता जरा कीर्तनाला, म्हणून बसलो होतो. पण तिथं ज्याची ज्याची शारीरिक सृष्टी मजबूत होती तो भटकरनं बायकोला खांद्यावर घ्यायचा आणि 5 पायऱ्या चढायचा. पण तिथं एक जोडपं बघितलं मी 35-55चं, म्हणजे बाई 55 किलो आणि गडी 35 किलो. मी मनातली मनात म्हणलं, ह्या रामाला काही हे धनुष्य उचलत नाही. आणि तसले जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण पळत येतात. ते म्हणतात, हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल, नाही तर 500 रुपये फाईन फाडावं लागल. ते 35 किलो वजनाचं तर खालीच बसलं मारा.
तो म्हणला पैसे तर द्यायला नाहीत, माझं पाकिट गाडीमध्ये राहिलं. जवळजवळ तास दीड तास होतो दादा मी तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. आणि नेमके सगळे पोरं जमा झाले. तरुण 10-5 पोरं म्हणले बायको खांद्यावर घ्या नाही तर 500 रुपये द्या. त्याची शारीरिक सृष्टी मजबूत नव्हती साहेब, पण पैसे द्यायला नव्हते, पाकिट गाडीत विसरलं होतं. मग त्याचा नाविलाज झाला आणि ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज. हे 55 किलोचं गटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते धडा 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 धडा. मी मनात म्हणलं अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तू, काय तुझी दयनीय अवस्था झाली. म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव, तसला बोजा घेऊन उठलं राव. ते 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. आणि असा पोटाला आवळून बसला होता, हात लावले होते. मी जवळ गेलो, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणलं काय झालं बाबू. तो म्हणला महाराज हिला उचलल्यापासून आताडेच गायब झाले, तर आताडेच सापडणार. मला शारीरिक सृष्टी असणं अत्यंत महत्वाचं आहे बरं. हा सुंदर नरदेह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. तुम्ही जर 40,000ची मोटरसायकल असली, त्या 40,000च्या मोटरसायकल मधलं पेट्रोल संपलं तर तुम्ही रॉकेल टाकता का रे तिच्यात? नाही टाकत ना. का? कारण 40,000 रुपयाच्या मोटरसायकलच्या इंजनची तुम्हाला काळजी आहे. 222 करोड रुपयाची ही नरदेह रूपी मोटरसायकल आहे. त्याच्यामध्ये 40 रुपयाची चपटी टाकताना लाज वाटत नाही आपल्याला? पटलं इकडे, पटलं जोरात टाळी वाढली. बरोबर आहे की नाही? कधीतरी विचार केला पाहिजे. शरीराची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. माझ्या दादानो बाबा कशासाठी दिला हा सुंदर नरदेह? देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला. हा सुंदर नरदेह आपल्याला देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे, पण लोक करत नाहीत. दादानो खरं सांगू तुम्हाला, हा सुंदर नरदेह आम्ही रोज कीर्तनातून सांगतो देवाचं भजन करा, नामचिंतन करा, टाळी वाजवा, पण लोक आमचं ऐकत नाहीत. माझं कीर्तन मुंबईमध्ये झालं. मी रोज कीर्तनामध्ये सांगत असताना बोलून गेलो की दादा भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, टाळी वाजवले पाहिजे. माझं कीर्तन झाल्यावर एक पोरगा माझ्या समोर आला आणि मला काय म्हणला माहितीये, महाराज मला तुमच्यासोबत खंडन मंडन करायचंय, मला तुमच्यासोबत प्रश्न उत्तर करायचंय, मला तुमच्यासोबत रॅपिड फायर करायचंय. म्हणलं समोर ये. वेल एज्युकेटेड होता, सुशिक्षित होता, शिकलेला होता. त्यानं मला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न माझ्या काळजाला लागला. त्यानं प्रश्न काय विचारला माहितीये? तो म्हणे महाराज तुम्ही रोज भजन करता? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. रोज लोकांना सांगता भजन करायला? म्हणलं हो. रोज नामचिंतन करता? म्हणलं हो. तो मला म्हणला महाराज मग तुम्ही जर रोज कीर्तन करता तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, ज्या देवासाठी तुम्ही नामचिंतन करता तो देव तुमच्या स्वप्नात तरी आला का? मी म्हणलं अजून तरी नाही. इतर वेगवेगळ्या देवांच्या दरबारामध्ये आम्हाला कीर्तन करण्याचा योग आला, पण आज पहिल्यांदाच ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या नशिबामध्ये प्राप्त झालं. सगळ्याचे माईक बंद करा, तुमचे चालू झाले की चालू करा. म्हणून प्रथमच वर्षाचं अत्यंत भव्य दिव्य नियोजन, समस्त ग्रामस्थ मंडळी, कल्लाळी नावाचं अत्यंत सुंदर गाव, या गावातील सगळी तरुण मंडळी, या सगळ्या तरुण मंडळीनं मिळून केलेलं. चांगलं म्हणलं होतं तसंच राहू दे, थोडा कमी करा आवाज, नको वाढवू. सगळ्या तरुण मंडळींना मनापासून धन्यवाद देतो की ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यांना अत्यंत परिश्रमातून हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. सेवेसाठी उपस्थित ही परिसरातील सगळी दिग्गज मंडळी आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण ज्यांनी सुरुवातीची चाल गेली ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर गाणं आहे महाराजांचं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत साथ करणारे आपल्याच गावचं भूषण आदरणीय श्री हरिभक्त पारायण निळकंठ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गावामध्ये 2 रत्न एवढे सुंदर जन्माला आले की दोन्ही रत्नांना आपल्या गावाचं नाव संपूर्ण मराठवाडा नाही तर महाराष्ट्रभर त्या ठिकाणी या कीर्तनाच्या गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. दुसरे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे कीर्तनकार युवा गोविंद महाराजही उपस्थित आहेत. आळंदीकर आमचे निळकंठ महाराजांची अत्यंत सुंदर वारकरी शिक्षण संस्था परिसरामध्ये आहे. अत्यंत सुंदर वारकरी या सगळ्या लहान लहान लेकरांच्या. एक सांगू मी तुम्हाला, तुम्ही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मूर्ती कशाची पाहता हो? दगडाची. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मूर्ती कशाची पाहता? दगडाची. सगळ्याच दगडांमध्ये देव आहे म्हणून सगळीच दगड मंदिरात आहेत का हो? नाही. तोच दगड मंदिरामध्ये आहे ज्यानं
पाथर वाट्याच्या हातोडे आणि छन्नीचे गाव सहन केलेले असतात. सगळ्याच माणसांमध्ये देव आहे, म्हणून सगळीच माणसं देव होत नसतात. देव होण्यासाठी निळकंठ महाराजासारख्या पाथरवाटाच्या हातामध्ये जावं लागतं. ज्ञानाची हातोडी आणि प्रेमाच्या छन्नीचा घाव सहन केला की गळ्यामध्ये टाळ घेण्याची त्या ठिकाणी अवस्था निर्माण होते. म्हणून यांना मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. चोपदार बाबा आहेत, ही सगळे आमचे आदरणीय महाराज मंडळी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, सुंदर सिस्टम आहे दादा, तुला सुद्धा धन्यवाद देतो मनापासून. आणि दोन्हीही मृदंगाचार्य अगदी घामाने ओले चिंब झालेले आमचे आदरणीय हरिभक्त पारायण विशाल गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. काय गोड पखवाज आहे. मी महाराज खरं सांगू का, तुम्ही म्हणाल महाराज पखवाजातलं तुम्हाला काय कळतं, मी अगोदर तेच करत होतो. 12 वर्ष मी पखवाज शिकलेलो आहे. किती वर्ष? महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य पंडित केशवजी महाराज जगदाळे यांच्या संस्थेमध्ये भरत पठाडे आणि मी एका ताटाला ताट लावून आम्ही 8 वर्ष सोबत राहिलेलो आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय कळतं याच्यातलं, मला त्याच्यातलं बरंच कळतं, पण त्या धंद्यात परवाडाना म्हणून इकडं आलो. विनोदाचा मुद्दा जाऊ द्या, पण अत्यंत सुंदर वाजवणं महाराजांचं. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आमचे आदरणीय गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदकुमार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना सुद्धा धन्यवाद देतो. आणि सगळ्या तरुण मित्रमंडळींसाठी गावातल्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या लेकरांसाठी आपण टाळ्या का वाजवायच्या माहिती आहे? कारण आपलं लेकरू गौतमीच्या समोर डान्स करण्यासाठी गावात वर्गणी जमा करत नाही. आपलं लेकरू त्या ठिकाणं यात्रेमध्ये बाया नाचवण्यासाठी बुक हातामध्ये घेऊन लोकांच्या दारात फिरत नाही. तर आपलं पोरगं या 10-15 जणाच्या कमिटीमध्ये येऊन माझ्या पांडुरंगाचा सप्ताह करण्यासाठी प्रत्येकाच्या दारामध्ये जातंय ना, म्हणून त्या पोरासाठी आपण टाळी वाजवली पाहिजे. ही सगळी माझी तरुण मंडळी. दादा हो, अभिमान आहे तुमचा आम्हाला. आमची बरेच लोक म्हणतात तरुण बिघडली. अजिबात नाही दादानो. 10-5 तरुण पोरांमुळं 90% तरुण पोरांना अजिबात गालबोट लावू नका. तुमचा नवरात्रीचा उत्सव असला तर तरुण पोरगा पुढं असतो. ज्योत हातामध्ये घेऊन पोरगा ज्योत घेऊन येतो. गणपतीचा उत्सव असला की तरुण पोरं पुढं. शिवजयंती असली की तरुण पोरं पुढं. शंभूराजा जयंती असली की तरुण पोरं पुढं. आंबेडकरांची जयंती असली की तरुण पुढं. प्रत्येक कार्यामध्ये तरुण पोरं आहेत. आणि तरुण पोरं आता 75% तरुण पोरं सप्ताह कमिटीमध्ये आलेत. त्याच्यामुळं गावागावातले सप्ते भव्य आणि दिव्य व्हायला लागलेत. म्हणून या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हे जे वर बसलेली मंडळी आहे ना, यांना एक विनंती करतो. मस्तपैकी पोरांना एवढा मोठा मंडप दिला आहे ना, सगळ्यांना जे वर बसलेले आहेत ना, वर हे बघा, कीर्तनकारांच्या आसनाच्या वर आपण बसू नये हे आपलं शास्त्र सांगतंय. त्याच्यामुळे सगळ्याला विनंती आहे, तुम्ही दादा हो इकडे येऊन बसा. विनंती आहे माझी सगळ्यांना. बघा माझं ऐक. आता हे बघा, मी 350 किलोमीटरहून तुमच्याकडे आलोय. तुम्ही 50 फूट नाही का सरकू शकत इकडं? या हे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा 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 वा, छान छान. ऐकलं. विडाला 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 विठाला 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 विठाला
अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन आहे. एक तास दीड तास आपल्याला पांडुरंग परमात्म्याची सेवा, आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करायची आहे. सगळ्यांना विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका आणि 2 सूचना माझ्या ऐका, जेणेकरून या 2 सूचना तुम्ही 1.5 तास पालन कराल या सूचनेचं. कारण एखाद्या वेळेस जर एखादी सूचना तुमच्याकडून चुकीची झाली तर तुमचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. पहिली सूचना म्हणजे आपोआपले मोबाईल सायलेंट करून ठेवा. आणि दुसरी सूचना म्हणजे बसा, बुक्का लावणारे बसा खाली. आणि दुसरी सूचना म्हणजे तुम्ही हे लहान लहान लेकरं आहेत ना, एवढे हे लेकरं सांभाळा. या 2 सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण मी पहिल्यापासून पोरांना जरा सांभाळून राहतो. मी पहिला 1 महिन्याचा शिक्षक आहे. पोरांना वैतागून राजीनामा देऊन आलेलो आहे शाळेला. एकदा बिना डब्याचा शाळेत गेलो होतो. एका पोराला म्हणलं, राम्या मी डब्बा आणला नाही आज, तू आणलास का रे? तो म्हणला आणलाय ना सर. मी म्हणलं खाऊ का रे तुझा डब्बा? तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. म्हणजे एवढे विचित्र असतात पोरं. अरे पोरांनो, त्याच पोराला आमच्या एका मॅडमनं प्रश्न विचारला होता. म्हणे का रे राम्या, एका बाजूला 1 किलो बुद्धी ठेवली आणि 1 किलो लाडू ठेवले तर तू काय घेशील? तो म्हणला मॅडम मी 1 किलो लाडू घेईल. मॅडम म्हणली अरे मूर्खा, मी असते ना तर मी 1 किलो बुद्धी घेतली असती. तो म्हणला बरोबर आहे ना मॅडम, ज्याला जे कमी आहे तो तेच घेणार आहे. म्हणजे मॅडमला बुद्धी कमी आहे बुवा. विडाला विडाला कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. कीर्तन म्हणजे हशी मजाक टाइमपास म्हणून कीर्तन कधी ऐकू नका माझ्या दादानं. कीर्तनामध्ये एखादा विनोद जर झाला तर तो विनोद कदाचित तुमची जांभळी, तुमचा आळस घालण्यासाठी असू शकतो. परंतु कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. हे सगळ्यांना लक्षात घेऊन कीर्तन ऐकलं पाहिजे. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुम्ही खूप भाग्यवान लोक आहेत की तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. नाही नाही, तुमचा महाराष्ट्रच भाग्यवान आहे असं पंडित जवाहरलाल नेहरू सांगायचे. एक दिवशी एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे साहेब, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अहो असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे. आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळं आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला या समाजानं खाप